पुढची बातमी नाशिक जिल्ह्यातूनच आहे। नाशिकमध्ये प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भामध्ये आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडून आढावा घेण्यात आलेला आहे। विविध प्रकल्प कामांचा आढावा घेत गोदावरी आणि नंदिनी नदीच्या प्रदूषणाला कसं नियंत्रित करता येईल या संदर्भात माहिती घेण्यात आली। एसटीपी बाबतचा एक मेजर जे आज मोठा विषय निघाला त्याच्यात सगळे जे नाले आहे जे गोदावरीला मिळतात आणि नाल्यांचं पण इन्सिट्यू ट्रीटमेंट जे करायचे आपल्याला टॅप करायचे, कुठे आपल्याला सिवरेज ट्रंक बांधायचे, हे सगळं जे आमचं नियोजन आहे आम्ही आज दाखवलेलं आहे। आणि त्याच्यात आम्हाला अजून काय काय हवे आहे, जसं आता आम्ही गोदावरीवर एसटीपी करतोय, पण बाकीचे जे नाल्यांचं ट्रीटमेंट आहे ते इन्सिट्यू ट्रीटमेंटसाठी आम्ही एक प्रपोजल डीपीआर करून तयार करून एनटीसीबीला देणार आणि मग त्याच्यावर जे काही म्हणजे एनपीएस सोल्युशन्स आम्ही काय प्रपोज करणार, काय इन्सिट्यू एसटीपी प्रपोज करणार आणि काही अजून इंटरसेक्शन आणि डायव्हर्जन प्रपोज करणार। तर पूर्ण तो डीपीआर जे आहे ते आम्ही एनटीसीबीला देऊ आणि त्यांच्याकडनं आम्हाला काही मदत मिळाली, त्यांनी स्वतः जरी केला किंवा आम्हाला मदत केली तर तो पण एक नाशिक शहरासाठी खूप मोठी त्यांच्याकडनं मदत होईल। घनकचरा जमा होतो तो पूर्णतः सगळा ट्रीट होतोय, ती एक चांगली उपाधी आहे। पण नक्कीच लेगेसी वेस्ट जी जमीन आहे ती जमीन आपण फक्त कचरा डंप करून ठेवायची, कव्हर करायची आणि ती जमीन ती नापीक करायची का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह पूर्ण महाराष्ट्रभर आहे। तर त्याच्यासाठी बायो मायनिंग साठी जे काय त्यांना मदत करता येईल ती नक्कीच गोडामार्फत आम्ही ती मदत त्यांना करू।